कल्याण का एक और युवक आतंकी संगठन आईएसआईएस से जुड़ने के शक में खुफिया एजेंसियों के रडार पर आ गया है। मिली जानकारी के मुताबिक आफ्ताब कुरैशी नामक युवक 10 सितंबर को दिल्ली गया था, जिसके बाद से वह लापता है। सुरक्षा एजेंसियों को शक है कि आफ्ताब ने आईएसआईएस के साथ मिलकर किसी आतंकी हमले की साजिश रची है। फिलहाल जांच एजेंसी अलर्ट मोड पर है और आफ्ताब की तलाश के लिए अभियान शुरू कर दिया गया है। इससे पहले भी कल्याण से आईएसआईएस कनेक्शन के कई मामले सामने आ चुके हैं, जिससे अब इलाके में चिंता का माहौल है। ते लोक आले दिल्लीहून, ते म्हणले बाई असं आम्हाला घरची तलाशी घ्यायची, आम्हाला असं असं आहे. तर म्हणलं घ्या. आता आम्हाला काही माहितीच नव्हतं, आम्ही कशाला ना म्हणणार. त्यांनी घेऊ, मग आम्ही त्यांना घेऊ दिली. सगळे लगे कबाट बिबाट पलंग बिलंग जे बी कपड्याची बॅगा बिगा, पिठाचा डब्बासुद्धा, फ्रीजसुद्धा, किचन बिचन बाथरूम बिथरूम सगळं त्यांना आम्ही तलाशी घेऊ दिली. मग ते आम्हाला बोलले की बाई तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड द्या, तुमचे इलेक्शन कार्ड द्या. आम्ही दिले. मग ते म्हणले बाई तुमचा मुलगा कोणाबरोबर गेला का कशामुळं. मग मी म्हणले बाबा तो सुप्या नावाचा एक मुलगा होता, तो म्हटला बाई माझ्या गावी जायचं आहे, माझं काम आहे. तर म्हणलं बाबा तुमचं गाव लांब आहे खूप, आम्हाला तिकडची काही माहिती नाही, आमची तिकडे पाक नाही, आमची तिकडे कोणी नातं गोतवले, तू त्याला कशाला घेऊन जातो. तो म्हणे नाही मी आहे ना, म्हणजे मी त्याला भरोश्यावर घेऊन जातो, घेऊन ये ना. किती मुलं आहेत तुम्हाला? मला दोनच मुलं आहे, एकच मुलगी लहान, ती आता घरात आहे. आणि आता तुम्हाला त्याचं काय फोन वगैरे किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं, पैसेही मागितले तर आम्ही नाही करू शकतो एवढं. काय सांगाल की ते घरामध्ये त्याचा मित्र होता सुफियान, तो मित्र कशी त्याची ओळख झालेली ते नाही माहिती मला. तो बाहेरचे बाहेर नाही माहिती. आता घरामध्ये कसा स्वभाव होता? घरामध्ये एकदम चांगला होता. बहिणीला असे लाडानी माझ्यामध्ये ए भिकारी चल नाश्त्याला, ए भिकारी चल खाण्याला असं बोलायचं. ए भिकारी पाणीला, ती त्याला भिकारी बोलायची, तो त्याला भिकारी बोलायचा. व्हिडिओ बघून तो असं दहशतवादी बनायचं, त्यांनी जन्नत मिळेल म्हणून तो प्रयत्न करत असल्याचं सांगितलं नाही, त्यांनी नाही सांगितलं असं काहीच आम्हाला. तो कधी व्हिडिओ वगैरे बघताना तुम्हाला भेटायचा? नाही, तो असं बोललाच नाही कधी. तो फक्त आपला आला जेवला का बस, पलंग नाही तर खुर्ची, नाही तर मग बाहेर बस. आता त्याच्यावरती दहशतवादाचा आरोप लागलाय, काय वाटतं तुम्हाला? धक्का लागला या गोष्टी? ते म्हणले की बा तुमचा मुलगा आतमध्ये आहे, त्याच्यासोबत सुफियान आहे आणि ह्यो आतमध्ये आहे. तर मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही मला त्याच्याशी बोलून द्या. ते मला काय सांगितलं वकील की बा तुम्हाला पोलीसवाला त्यांच्याशी बोलू शकतो, मी नाही बोलू शकत. मग आता तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर तुम्ही मला ऑनलाईन पैसे टाका. मग ऑनलाईन पैसे टाका. मी म्हणलं बा मी विचार करून तुम्हाला कोणाची राय मशवरा घेऊन तुम्हाला मी बोलतो काय. मग माझ्या मनात हे विचार आला का बाई सायबरवाले बी असतील तर बाई हे आपल्याला पैसे घेऊन 2-5 हजार रुपये घेऊन आपल्याला फसून देणार, बाजूबाजू मोबाईल बंद करून टाकणार. त्याच्यानंतर मग 5:30 वाजता पोलीस आली आणि ती म्हणे की बाई आम्ही दिल्लीहून 2 पोलीस आलो आहे आणि बाकी हे दुसरे आपल्या इथलेच असतील. हो, तर ते मग इथून त्यांनी म्हणलं बा का बाई आपलं ते बोलले मला की भाई आम्ही तुमची तलाशी घेतोय घरांची, आणि तलाशी घेतल्यानंतर मग त्यांनी घराची तलाशी घेतली तर घरामध्ये काय भेटलं नाही. काय मग त्याच्यानंतर तुम्हाला कसं तिकडे बोलवलं, काय नेमकं? नाही, त्यांना मी विचारलं तर ते काय बोलते, तुम्ही यांचा फोन अगर तुम्हाला दिल्लीवाल्याचा आला तर तुम्ही यांना सहकार्य करा, हे तुम्हाला सहकार्य करतील. आता दहशतवादी म्हणून तुमच्या मुलाचं त्याच्यात नाव आलेलं आहे की तो हत्यार पोचवायचा की व्हिडिओवरती अशा कॉन्टॅक्टमध्ये होता. या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? नाही, काय माहीत नाही. त्याचा मित्र सोफियान हा त्याचा कसा कॉन्टॅक्टमध्ये होता, तुम्हाला कधी निदर्शनास आलं का? नाही, असं काय आलं नाही. माझ्याकडे त्यांच्याकडे संशय नाही आला. दुसरी गोष्ट ते जातानाही तुम्ही 2 कानाखाली मारलेले, त्याला विचारलेलं काय नेमका तो किस्सा होता? मी त्यांना म्हणलं का भाई एक काम करा तुम्ही, मी त्याला बोललो का भाई तुम्ही धंदा पाणी सोडून तू याच्यासोबत का चालला, ते जाणे त्याचं काम जाणे, तुझा मित्र आहे ना, तुला आई वडिलापेक्षा मित्र जास्त आहे का, मी त्याला बोललो. आणि त्याला मी चिरडलो आणि त्याला 1-2 झापड बी लावले मी, पण त्याला पण नाही ऐकला, तरी पण तो गेला.